नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉमनली यूज इंग्लिश. कॉमनली यूज इंग्लिश म्हणजे काय? रोज आपण ज्या प्रकारे मराठीमध्ये बोलतो तसं आपल्याला इंग्रजीमध्ये काय बोलता येईल आणि कसं बोलायचं ते आज आपण डिस्कस करणार आहोत. कॉमनली यूज इंग्लिश काय डिस्कस करणार आहोत? कॉमनली यूज इंग्लिश म्हणजे काय? जसं आपण कॉमनली ज्या गोष्टी मराठीत बोलतो त्या आपल्याला इंग्रजीतही बोलता येतात का हे बघूयात. जसं आपण पहिला सेंटेन्स म्हणतो काय म्हणतो, आपण म्हणतो काय म्हणतो. इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? व्हॉट डू यू से. व्हॉट डू यू से काय म्हणतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आपण विचारतो तू काय करत आहे, तर कसं विचारायचं? व्हॉट आर यू डुईंग. कसं विचारलं आहे ते? तू काय करत आहे. व्हॉट आर यू डुईंग. कधी? आता, तर नाव, राईट नाव. नेक्स्ट, तुम्ही जनरली विचारता का रे तू काल कॉलेजला गेला होता का? गेला होता का? पास्टमध्ये काल गेला होता का? तर डीड यू गो टू. डीड यू वर्बचा पहिला फॉर्म. गो टू कॉलेज यस्टरडे. डीड यू गो टू कॉलेज यस्टरडे. काल तू कॉलेजला गेला होता का? नेक्स्ट, तू मला मदत करू शकतो का? कसं विचारणार? कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प मी. नेक्स्ट, तुला पोहायला जमतं का? किंवा तू पोहू शकतो का? तर आपण असं विचारू शकतो, आर यू एबल टू स्विम. आर यू एबल टू स्विम. तुला पोहता येतं का? नेक्स्ट, तू उद्या कुठे जाणार आहेस. तू उद्या कुठे जाणार. कसं विचारायचं? कुठे. कुठेसाठी व्हेअर आणि फ्युचर आहे म्हणून विल. वेअर विल यू गो टुमारो. वेअर विल यू वर्बचा पहिला फॉर्म. गो टुमारो. तू उद्या कुठे जाणार. वेअर विल यू गो टुमारो. नेक्स्ट, तुझी आई स्वयंपाक करत आहे का? कसं विचारणार? तुझी आई स्वयंपाक करत आहे का? इज युअर मदर. इज युअर मदर कुक फूड. इज युअर मदर कुक फूड. तुझी आई स्वयंपाक करत आहे का? क्रिया चालू आहे का? इज युअर मदर. कुकचा कुक येणार का? नाही, इथे कुकिंग. इज युअर मदर कुकिंग फूड. सध्या राईट नाव तुझी आई स्वयंपाक करत आहे का? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. तुझा भाऊ दररोज जिमला जातो का? हाऊ कॅन यू आस्क. तुझा भाऊ रोज जिमला जातो का? तर डज युअर ब्रदर. डज युअर ब्रदर गो टू जिम डेली. गो टू जिम डेली. दररोज ही गोष्ट करतो का? कशाने प्रश्न विचारला? डजने. नेक्स्ट, तू दररोज कॉलेजला जातो का? कसं विचारायचं? डू यू गो टू कॉलेज डेली. डू यू गो टू कॉलेज डेली. तू दररोज काम करतो का? डू यू वर्क डेली. तू दररोज अभ्यास करतो का? डू यू स्टडी डेली. तू दररोज व्यायाम करतो का? डू यू एक्सरसाइज डेली. कोणतीही गोष्ट तू दररोज करतो का? डू यूचा वापर करून आपल्याला प्रश्न विचारता येतात. मी कार चालवत आहे. कसं सांगणार? आय एम ड्रायव्हिंग कार. आय एम ड्रायव्हिंग कार. कधी? राईट नाव. मी सध्या कार चालवत आहे. आय एम ड्रायव्हिंग कार. नेक्स्ट, तू कुठे आहेस? कसं विचारायचं? वेअर आर यू. वेअर म्हणजे कुठे, आर म्हणजे आहे, यू. वेअर आर यू. तू कुठे आहेस. तू
तू कुठे होता, वेअर वर यू. तू उद्या कुठे असणार, वेअर विल यू बी टुमारो. तू उद्या कुठे असणार, वेअर विल यू बी टुमारो. नेक्स्ट आहे, तू काय करत होता. कसं विचारायचं, व्हॉट वर यू डुईंग. तू काय करत होता. व्हॉट म्हणजे काय, वर म्हणजे होता, यू म्हणजे तू, डुईंग म्हणजे करणे. व्हॉट वर यू डुईंग, तू काय करत होतास. मी जिंकू शकलो नाही. मी मॅच जिंकू शकलो नाही. आय कुड नॉट विन द मॅच. विन वर्बचा पहिला फॉर्म, विन द मॅच. आय कुड नॉट विन द मॅच. मी मॅच जिंकू शकलो नाही. नेक्स्ट, तू मंदिरात जात आहे का. कसं विचारायचं, आर यू गोइंग टू टेम्पल. तू मंदिरात जात आहे का, आर यू गोइंग टू टेम्पल. आणि तू मंदिरात जात होता का, वर यू गोइंग टू टेम्पल. उद्या तू मुंबईला जात असणार का, विल यू बी गोइंग टू मुंबई टुमारो. तर अशा प्रकारे कॉमनली ज्याही गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतात त्या इंग्रजीमध्ये आपण बघितल्या कशा बोलायच्या. तर तुम्हालाही अशाच प्रकारे इंग्रजी बोलता येऊ शकतं. तुमचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमच्याही मुलांना कॅरिझमॅटिकली आणि कॉन्फिडेंटली इंग्रजी नक्कीच बोलता येणार. तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओचं कंटेंट तुम्हाला आवडलं आहे तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.